हेलो बच्चों, कैसा चल रहा है आपका? अच्छा, बहुत दिनों के बाद फिर से कोऑर्डिनेशन चॅप्टर मधला राहिलेला पार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेनेशन आणि पुढच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल कंप्लीट करून हा पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे, पाठीमागचे पण लेक्चर पाहायला विसरायचं नाहीये. बरोबर. लिंक तुम्हाला सरांनी शेअर केलेली असणार आहे. येते लक्षामध्ये. ज्यांच्याकडे नाहीये ते डायरेक्टली यूट्यूब वरती सर्च करून पण पाहू शकता, कोई प्रॉब्लम नहीं है. देखो, आज के लेक्चर में हम एक नया पॉइंट कंप्लीट कर देंगे. कौन सा पॉइंट है आज के लेक्चर में? आजच्या लेक्चर मध्ये कोणता पॉइंट कंप्लीट करायचा आहे ते पहा. क्रिस्टल फील्ड थेरी. लास्ट लेक्चर पर्यंत आपण कोणती थेरी पाहिली होती? व्हीबीटी, व्हॅलन्स बॉन्ड थेरी. पण काही पार्ट व्हॅलन्स बॉन्ड थेरीने आपण एक्सप्लेन करू शकत नाहीये, म्हणून त्यानंतर पुढे आली कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये कोणती थेरी आणली आपण? क्रिस्टल फील्ड थेरी. काय सांगते क्रिस्टल फील्ड थेरी? आपण त्याला इन शॉर्ट मध्ये सीएफटी. इम्पॉर्टंट थेरी आहे, कारण का या थेरीवरती सुद्धा खूप चांगले चांगले प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत आणि इथून पुढे पण विचारले जातील, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. Which type of questions are asking this theory? या थेरीवरती कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येणार आहेत, काय असणार आहे, सगळी कहाणी आपण इथे कंप्लीट करणार आहोत. ओके, काय म्हणते दिस theory? This theory was proposed by H. Bethe and 1929 and Van Vleck in 1932. ही यांनी एक्सप्लेन केलेली आहे दोन्ही सायंटिस्टने. द व्हॅलन्स बॉन्ड थेरी काय सांगत होती आपल्याला? व्हॅलन्स बॉन्ड थेरी रिप्रेझेंट द लिगॅंड मेटल बॉन्ड ऍज अ कोव्हॅलेंट बॉन्ड with an electron pair shared between the metal and ligand donor atom. हे कोण सांगतं आपल्याला? व्हीबीटी ने. बट व्हीबीटी यूज इथपर्यंत ठीक आहे, बट नॉट एक्सप्लेन. व्हीबीटी डू नॉट एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ अ कॉम्प्लेक्स सच एज कलर एंड मैग्नेटिज्म. कि which टाइप ऑफ कलर शोज करेगा कंपाउंड, कि कोणत्या प्रकारचा कलर दाखवणार आहे कंपाउंड, हे आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरीने पाहिलं नाहीये. किंवा मॅग्नेटिझम, बोर मॅग्नेटिझम व्हॅल्यू आपण इथे पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक एवढं कन्सिडर केलं, पण इथे जे मॅग्नेटिझम पाहायचं ते पण परफेक्ट व्हीबीटी नुसार आपल्याला एक्सप्लेन करता आलेलं नाही, किंवा त्या सायंटिस्टला एक्सप्लेन करता आलं नाही, म्हणून आपण पुढचे थेरी. मग लेफ्ट इथे कोण एक्सप्लेन करणार? मग सीएफटी ने, कलर आणि मॅग्नेटिझम. एलएफटी और सीएफटी एक्सप्लेन द कलर एंड मॅग्नेटिझम ऑफ अ कोऑर्डिनेशन कंपाउंड. कलर एंड मॅग्नेटिझम आपण कोऑर्डिनेशन कंपाउंडचे एक्सप्लेन करणार आहोत. कोणत्या थेरीनुसार? सीएफटी नुसार. आता सीएफटी जर थेरी पाहायची असेल तर आपण दोन प्रकारे सीएफटी पाहणार आहोत. ऍक्च्युअली ते तीन प्रकारामध्ये वेगवेगळे आहेत, पण मेजर कंडिशन आपल्याला दोन असणार आहेत. एक असणार आहे कोणतं? ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ओके. दुसरं असणार आहे याच्यामध्ये टेट्राहाइड्रल कॉम्प्लेक्सेस. आणि तिसरं असणार आहे आपल्याकडे कोणतं असणार आहे? स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. आता या तिन्ही कंडिशन्स मध्ये आपल्याला पाहायचंय कोणकोणती असणार आहे, कशी असणार आहे हे आपल्याला पाहणार. मग पाहूयात आपण. आधी इथपर्यंत झालं असलं तर स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन. मग पाहूया काय आहे सीएफटी. एकदम इझिली आपण पाहणार की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारणार आहेत सीएफटी वरती, काय असणार आहेत.
आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस पाहायचंय आपल्याला. कोणतं असणार आहे? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तो इथे असणार आहे स्प्लिटिंग ऑफ अ डी ऑर्बिटल. काय आहे आपल्याकडे? कोण असणार आहे? स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. काय म्हणतोय आपण? स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. कोणत्या कॉम्प्लेक्सेस मध्ये? की डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग आपल्याला करायचं आहे. कशामध्ये असणार आहे? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये. आता इथे डी जनरेट आपण जर पाहिलं डी ऑर्बिटल, इथे जर असेल आपल्याकडे थोडस व्यवस्थित सर काढा पाहूया. हे डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल नॉन डिजनरेट असणार आहे. पुढे असणार आहे फ्री मेटल आयन जर असेल तर आपल्याकडे काय असणार आहे? ऑर्बिटल ऑफ फ्री मेटल कॅटायन. डी ऑर्बिटल ऑफ फ्री मेटल कॅटायन. आता आपल्याला माहितीये हे डी ऑर्बिटल आहे, किती मध्ये स्प्लिट होतं? 1 2 3 4 आणि 5. आपल्याला माहिती इथे काय असणार आहे? dxy dyz dxz dx² - y² आणि dz². हे त्याच्यामध्ये सब ऑर्बिटल्स असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे? आता इथे आपण पहिली कंडिशन काय म्हणतोय? डी ऑर्बिटल ऑफ फ्री मेटल कॅटायन्स. डी ऑर्बिटल्स ऑफ पुढे असणार आहे फ्री मेटल कॅटायन्स मध्ये ही कहाणी असणार आहे. पुढे पाहायचे आपल्याला ऑर्बिटल थोडस हायर, की ज्यावेळेस आपण लिगँड बरोबर जाणार त्यावेळेस इथे असणार आहे डी जनरेट ऑर्बिटल. आता डी जनरेट आपण याच्यामध्ये दोन होणार आहे, तर T2G प्लस EG मध्ये. कशामध्ये? हे कशामध्ये जाणार आपण? T2G प्लस EG मध्ये काय असणार आहे? ऑर्बिटल्स मध्ये असेल. काय असणार आहे? ऑर्बिटल्स असेल. आता इथे पण किती असणार आहे? 5च. किती स्प्लिटिंग असणार आहे? 5. ओके. आता ज्यावेळेस आपण लिगँड बरोबर मेटल जॉईंट होणार आहे, कोणाबरोबर जॉईंट होणार आहे? द लिगँड स्प्लिटिंग ऑफ अ डी ऑर्बिटल इज कॉन्टॅक्ट किंवा डायरेक्टली जॉईंट विथ लिगँड सोबत. त्यावेळेस इथे जे ऑर्बिटल्स असणार आहेत हे स्प्लिटिंग पाहायचं आपल्याला. इथे डी जनरेट. ओके. आता इथे 2 असतील आणि इकडे. आता इस स्प्लिटिंग पॅटर्न आगे आपल्याला गेल्यानंतर न पाहायचंय. इथे असेल dxy dyz dxz. इथे असणार आहे dx² - y² आणि इथे असणार आहे dz. याला म्हटलं जातं T2G, याला म्हटलं जातं EG. ओके. इथे जे असणार आहे हे सेंटर, या सेंटरला म्हटलं जातं BC बॅरियर सेंटर. काय म्हटलं जातं? बॅरियर सेंटर. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये हे लक्षात ठेवायचं, इथे जे असणार आहे, आता इथली ही टोटल जे डिस्टन्स असणार आहे याला म्हटलं जातं Δ0. Δ0 असतो 10 dq. काय असणार आहे? 10 dq. ओके. आता इथे 2 स्प्लिटिंग, बैरियर सेंटर च्या ऊपर बैरियर सेंटर के नीचे. यहाँ पे जो भी वैल्यू है, इथली जी वैल्यू असणार आहे ही असते +4 dq. कोणती? +4 dq. आणि इथे असणार आहे वरती आहे +4, इथे काय असणार आहे? -6 dq. काय असणार आहे? वरती प्लस आणि खाली मायनस असं आहे. काय उलट झालं? सेम आहे का उलट झालं? तर लक्षात ठेवा उलट झाला. इथे काय असणार आहे? 6 dq आणि इथे काय असणार आहे? 4 वाले. काय असणार आहे? प्लस माइनस का ये मतलब बाद में देखेंगे. मगर एवढं तर लक्षात आलं की इथली किती 6 dq व्हॅल्यू आहे बॅरियर सेंटरच्या ऊपर, बॅरियर सेंटरच्या खाली किती आहे
4d व्हॅल्यू आहे. ओके, हे झालं स्प्लिटिंग पॅटर्न. इथे काय असणार आहे? स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. काय असणार आहे? डी ऑर्बिटल विथ लिगैंड के साथ. लिगैंड आने के बाद स्प्लिटिंग हो रही है, विदाउट लिगैंड नहीं हो रहे. लिगैंड आने के, ये तो सेफ्टी का मतलब है, समझ में आया? स्प्लिटिंग कर दिया, कौन सा? ऑक्टाहेड्रल का. एक कहानी स्प्लिटिंग दोनों में साइमल्टेनियसली आपको बता दूंगा जो समझाने के लिए. जब भी आपके पास आएगा स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल in tetrahedral complexes. आता टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये असेल तर काय चेंजेस आहे तेवढा चेंजेस लक्षात ठेवायचा. हे बाकीची कहाणी सेम आहे, इथपर्यंत ही सेम आहे, फक्त इथे डायरेक्टली करतो मी. इथे टेट्राहेड्रल मध्ये काय आहे? ओके, इथे टेट्राहेड्रल मध्ये उलटी कहाणी असणार आहे. इथे जी व्हॅल्यू असणार आहे इथे आपल्याला टेट्राहेड्रल मध्ये असणार आहे. स्प्लिटिंग पॅटर्न टोटल अपोजिट आहे. तर इथे कोण असणार आहे? dxy, dyz, dxz. इथे असणार आहे dx² - y². इथे असणार आहे dz². इथे आपल्याकडे आहे कोण असणार आहे? बॅरियर सेंटर. इथे कोण असणार आहे? बॅरियर सेंटर. आता इथे ज्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या व्हॅल्यू अपोजिट असणार आहेत. आता आपल्याला माहिती आहे इथली जी टोटल व्हॅल्यू असणार आहे ही व्हॅल्यू किती असणार आहे? 10dq. फिर से आता इथे उलट, इथे व्हॅल्यू किती असणार आहे? 4dq. इथे जी व्हॅल्यू असणार आहे ते किती असणार आहे? 6dq. समज में? काही ठिकाणी तुम्हाला या व्हॅल्यू 0.4 अँड 0.6 अशा पण यूज केलेले आहेत. त्या कधी यूज करायच्या नंतर ना सांगेल. लक्षामध्ये म्हणजे ही स्प्लिटिंग पॅटर्न हे कोण आहे? डी ऑर्बिटल. ही कहाणी कोणती आहे? ही टेट्राहेड्रल कंडिशन. ही कोणती? टेट्राहेड्रल. ही कोणती आहे? ऑक्टाहेड्रल. दोनों में स्प्लिटिंग इथे असणार आहे तुमच्याकडे. आता इथे फक्त काय लिहायचं? यूज करायचं T2. ई नाही यूज करायचा, सॉरी जी नाही यूज करायचा. इथे काय असणार आहे? ई. आपल्याला याच्यावरती प्रश्न कोणते विचारले जाणार आहेत याचा आपल्याला पुढे गेलं पाहायचंय. पण हे स्प्लिटिंग पॅटर्न लक्षात आलं का सगळ्यांच्या? काय स्प्लिटिंग पॅटर्न डी ऑर्बिटलचा लक्षात आलं? येथे लक्षामध्ये टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आणि काय असणार आहे? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मधला स्प्लिटिंग पॅटर्न सगळ्यांच्या लक्षात आला. ओके, घ्या स्क्रीनशॉट मारून स्प्लिटिंग पॅटर्न राईट करून घ्या जरा. ओके, आता आपण काय बघितलं? आपण स्प्लिटिंग पॅटर्न कोणामधला बघितला? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसचं डी ऑर्बिटल स्प्लिटिंग केलं T2G EG मध्ये आणि टेट्राहेड्रलचं T2 आणि E मध्ये. इथे लक्षामध्ये जे तिथं आपण वापरत नाही त्याला सबस्क्रिप्ट केला जातो. आता आपल्याला पाहायचंय ही डेल्टा झिरो कशावर डिपेंड, कारण ही कहाणी आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे, पुढे प्रॉब्लेम सोडवताना उपयोगात येणार. डेल्टा झिरो डिपेंड्स ऑन स्ट्रेंथ ऑफ द लिगॅंड. डेल्टा झिरो कशावरती डिपेंड आहे? स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड. लिगॅंडची स्ट्रेंथ. आता हे लिगॅंडची स्ट्रेंथ काय कहाणी इम्पॉर्टन्स आहे. आता 2 टाइप्स ऑफ लिगॅंड आहेत आपल्याकडे. किती टाइपचे लिगॅंड आहेत? 2 टाइपचे आहेत. एक स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे आणि दुसरा असणार आहे वीक फील्ड. हे खूप महत्वाचं आहे. मग आता स्ट्रॉंग फील्ड, बऱ्याच लोक टीचर तुम्हाला पहिल्यांदा स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज सांगतील आणि याच्यावरून फाइंड करायचं ऑटरच्या पाठीमागचे किंवा ऑटर पासून पाठीमागे वीक फील्ड लिगॅंड असतात आणि ऑटर पासून पुढे सगळे कोणते असणार आहेत? स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड.
त्याच्यापेक्षाही सोपी पद्धत आपल्या लक्षात ठेवायचे. हे एवढी लक्षात ठेवणं सर मुश्किल आहे जरा. तर आणखी आपण सोप्या पद्धतीने लक्षात ठेवणार. काय करायचं आता लक्षात ठेवायचं, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतील तर लो स्पिन असेल. लो स्पिन येते लक्षामध्ये. स्ट्रॉंग फील्ड असतील तर काय असणार आहे, लो स्पिन. म्हणजे ज्यावेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगँड असणार आहे, एनर्जी गॅप जरा ही डेल्टा झिरोची व्हॅल्यू जादा असेल. येते लक्षामध्ये. आणि वीक फील्ड लिगँड असेल, वीक फील्ड लिगँड असेल तर डेल्टा व्हॅल्यूची व्हॅल्यू जरा थोडेसे कमी असेल. तर होतं इथे काय असणार आहे, लो स्पिन कॉम्प्लेक्सेस, इथे असणार आहे हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. इथे पहिल्यांदा इथे कोणता रूल फॉलो होणार, ज्यावेळेस इथे पाठीमागे पाहिलं होतं लो स्पिननी कोणता हंड्स रूल फॉलो केला नव्हता, हाय स्पिननी हंड्स रूल फॉलो केला होता. बघा एकदा पीबीटी मध्ये. इथे पण तीच कहाणी होणार आहे, थोडस पुढे गेल्यावर सांगेल. लो स्पिन फक्त लक्षात ठेवा, स्ट्रॉंग फील्ड असेल तर लो स्पिन कॉम्प्लेक्सेस, त्याच्यानंतर वीक फील्ड लिगँड असेल तर हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. उलटी कहाणी आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगँड डोनर ऍटम, स्ट्रॉंग फील्ड मध्ये लिगँड मधला डोनर ऍटम जर कोण असेल, कार्बन, नायट्रोजन किंवा फॉस्फरस या तिन्ही पैकी कोणी पण असेल तर तो लिगँड कोणता असणार आहे, स्ट्रॉंग फील्ड. हे पाहायचं डोनर ऍटम कार्बन आहे का, नायट्रोजन आहे का, फॉस्फरस, हे लक्षात ठेवायची गरज नाहीये. तर लक्षात काय येणार, स्ट्रॉंग फील्ड वाला कोणता आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल Cn-, Nc-, CO, NH3, EDTA, EN एक्सेट्रा. वीक फील्ड लिगँड डोनर ऍटम्स कोण कोण असू शकतं, हॅलोजन, हॅलोजन किंवा ऑक्सिजन किंवा सल्फर यापैकी कोणताही ऍटम इलेक्ट्रॉन डोनर असेल कोणाला, लिगँडला, तर त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं की तिथे कोण असणार आहे, वीक फील्ड. तर कोण आहे, F-, Cl-, Br-, I-, SCn-, C2O4-. आणि इथे लक्षात ठेवायचं इथे डेल्टा झिरो व्हॅल्यू म्हणजे स्प्लिटिंग जादा असणार. का जादा ते पुढे गेलं सांगतो. आणि इथे डेल्टा व्हॅल्यू थोडस कमी असेल याच्या तुलनेत, म्हणून इथे इलेक्ट्रॉन पहिल्यांदा सगळीकडे सिंगल सिंगल जाणार सगळ्या बॉक्स मध्ये. येते इथे तसं होणार नाही. आता इथे दिलेले स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज कशासाठी की स्ट्रॉंग फील्ड लिगँड कोण आणि वीक फील्ड लिगँड कोण हे फाइंड करण्यासाठी स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज वापरत असतो. पण आता इथे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज वापरायची पण गरज नाहीये, कारण का इथे आपल्याला माहिती वॉटरच्या पाठीमागचा इथे कोण इलेक्ट्रॉन डोनर, ऑक्सिजन, तो काय वीक मधला. इथे कोण आहे, पीएच मध्ये नायट्रोजन आहे, इथे नायट्रोजन आहे, तर हा कोण झाला, स्ट्रॉंग. इथे कोण फिनाइल मध्ये नायट्रोजन असणार, NO2 मध्ये नायट्रोजन आहे, CN मध्ये नायट्रोजन आहे, CO मध्ये कार्बन असणार आहे. त्यामुळे हे कोणते असणार आहेत, स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि जिथे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन म्हणजे हॅलोजन, ऑक्सिजन, सल्फर असतील तर त्याला म्हणायचं वीक फील्ड लिगँड. लक्षात येतंय की नाही सगळ्यांच्या. स्वतःचा मेंदू वापरताय का, आपका खुद का ब्रेन यूज कर रहे कि नहीं, कर रहे? ओके, समझ में आया इंफॉर्मेशन यहां तक. एक स्क्रीनशॉट लगा दो और लिख दो क्या क्या कहानी है, लिख दिया. और अगले लेक्चर को हम कंटिन्यूस करेंगे पूरे के पूरे एग्जाम्पल. इसके ऊपर कौन कौन से एग्जाम्पल आएंगे, क्या क्या कहानी है, लगा दिया स्क्रीनशॉट. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण याच्यावरचे जेवढे एक्झाम्पल असणार आहेत सेफ्टी वरचे ते कंप्लीट करना. ओके, आज का लेक्चर यहाँ पे खत्म.